कालचा दिवस गोल्ड सिल्व्हरसाठी खूप इम्पॉर्टंट होता. काल फंडामेंटल पण काही न्यूज आले आणि टेक्निकली जर आपण पाहिलं, खूप दिवसांपासून जे गोल्ड वरच्या लेव्हलला सस्टेन करत नव्हतं. काल पुन्हा एकदा आपल्याला एक डाउनसाइड प्रेशर गोल्डमध्ये पाहायला मिळालं. इराणकडून जे अमेरिकाचे होतं त्यांना सांगले, की तुमच्यासोबत आम्हाला एकतर बोलायचं नाही, कारण अमेरिकेवर आम्हाला सध्यावर कोणताही भरोसा इथे वाटत नाही. कारण अमेरिकेकडून वेळोवेळीच त्यांचे सर्व जे बयान आहेत ते बदलत आपल्याला इथे दिसू लागले. त्यामुळे इराणकडून स्पष्ट सांगितले त्यांनी, आम्हाला अमेरिकेसोबत त्याच्यासोबत बोलणं करायचं नाहीये. त्यामुळे पुन्हा एकदा मार्केटमध्ये कुठे ना कुठे एक आपल्याला थोडीशी प्रॉफिट पाहण्यात भेटलेली आहे. प्रश्न राहिला डोनाल्ड ट्रम्पचा. डोनाल्ड ट्रम्पनी परवाच्या दिवशी सांगलं होतं, की चायनासाठीच आम्ही स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ फक्त चायनासाठी आम्ही ओपन करत आहोत. म्हणजे जे ज्यांनी ब्लॉक केलं होतं, त्यांनी सांगितलं, की आम्ही चायनासाठी थोडंसं आमची त्याचे खूप चांगले संबंध आहेत. त्याच्यामुळे आम्ही काही दिवसासाठी चायनासाठी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन करू. पण त्याच्यानंतर अमेरिकेचे जे डिफेन्स सेक्रेटरीज आहेत, त्यांनी स्पष्ट नकार दिला, की असं काहीही नाहीये आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जे आहे, ते सर्वांसाठीच आम्ही बंद करतोय. आता प्रश्न राहिला इथे, की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ तर एकतर अमेरिका तिथं कोणताही त्यांचा प्रदेश नाहीये. त्यामुळे लोकांच्या शेतात जाऊन ते म्हणताय, की हे शेत माझंच आहे. तर इथे काही ना काही डोनाल्ड ट्रम्प आपल्याला याच्या अगोदर सुद्धा माहिती आहे. कोणाच्याही जमिनीवर स्वतः ते दावा ठोकतात. त्यामुळे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवर त्यांचा कोणताही अधिकार नसला तरी पण हे सांगतात, की आम्ही त्याच्यावर हे करू आणि इराणला त्यांनी एक ऑफर सुद्धा दिली, की आपण स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ दोघं जण मिळून त्याच्यावर हे करू, नियंत्रण करू. आता प्रश्न इथे काय आहे, अमेरिकेला इराणच्या तेलावर नजर आहे, की इराणचं तेल जे आहे, आता पण तिथे जो व्यापार होतो, ते अमेरिका डॉलरमध्ये होत नाही, तर इतर करन्सीजमध्ये होतो किंवा बिटकॉइनमध्ये होतो. त्यामुळे इराणच्या तेलावर अमेरिकाचा नजर आहे आणि इराणचं आता स्पष्ट म्हणणं आहे, की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून जे पण कोणतंही जहाज जाणार, त्याच्यावर आम्ही टोल हे करणार आहे आणि जो टोल ते आकारणार आहे, ते टोल डॉलरमध्ये नाही. कारण इराण इराण पूर्वीपासूनच डॉलरमध्ये कोणताही व्यवहार करत नाहीये. इराण म्हटला, की इराणी करन्सीमध्येच तो असेल टोल. त्यामुळे कुठे ना कुठे इथे डॉलरला टक्कर देण्याचा प्रश्न इथे पुन्हा निर्माण होतो. त्यामुळे पुन्हा एकदा इथे मला वाटते मार्केटमध्ये एक असमंजस स्थिती निर्माण होते. प्रश्न राहिला जो अ, आता सध्या जे चालू आहे त्यांचं सीजफायर ते 22 एप्रिल म्हणजे मला वाटतं सोमवारपर्यंत चालू राहणार आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा काय होणार? पुन्हा युद्ध सुरू होणार का? त्याच्यावर पण एक प्रश्न आपल्याला इथे निर्माण होऊ शकतो. जर आपण फंडामेंटली पाहिलं, आता जर टेक्निकली पाहिलं, तर काल आपण पाहिलं कॉमेक्स गोल्डचे लेव्हल्स मी सांगतो. कॉमेक्स गोल्ड एक वरून खूप चांगलं एक प्रेशर इथे पाहण्यात भेटलं. 8,750 खूप मेजर सपोर्ट आहे. जोपर्यंत तो ब्रेक होत नाही, मला वाटतं थोडंसं खालच्या लेव्हलला सपोर्ट घेत राहील. वरीचं पाहिलं तर 8,870 एक मेजर रेझिस्टन्स आहे. जोपर्यंत 8,870 ब्रेक करत नाही, कॉमेक्स गोल्ड मला वाटतं या रेंजमध्येच ट्रेड करू शकेल. पण आजच्या दिवस काय करायला पाहिजे? जर कोणाला काय करायचं असेल, तर एक थोडासा वरी आलं, जोपर्यंत 8,870 ब्रेक करत नाहीत, तोपर्यंत ट्रेड थोडासा इथं मला वाटतं बिअरिश असू शकतो. तर वरच्या लेव्हलला सेलिंग करू शकता, पण खालच्या लेव्हलला बायिंग करू शकता. या 2 लेव्हल्स इथे आपण लक्षात ठेवू शकता. प्रश्न राहिला सिल्व्हरचा. सिल्व्हर गोल्डपेक्षा थोडंसं स्ट्राँग वाटतंय मला. रिझन आहे रेशोमध्ये वरच्या लेव्हलवरून दबाव आहे. आता करंट सपोर्ट ब्रेक पण केला त्यांनी 61चा आणि सपोर्टच्या आसपास चालले. तर पुन्हा एकदा जर सपोर्ट ब्रेक केला $60 तर रेशोमध्ये पुन्हा एक डाउनसाइड प्रेशर येऊ शकते. त्यामुळे कुठे ना कुठे गोल्डपेक्षा सिल्व्हरमध्ये आपल्याला जास्त तेजी पाहायला भेटू शकते. $81 एक मेजर रेझिस्टन्स आहे. तो जर का ब्रेक केला सिल्व्हरमध्ये, तर पुन्हा एक अपसाइड मूव्हमेंट आपल्याला सिल्व्हरमध्ये पाहण्यात भेटू शकते. किंवा मग कोणतंही एक जर आज फ्रायडे आहे तसं पण, एक जर डाउनसाइड पॅनिक आलं, तर मला वाटतं नेक्स्ट वीकसाठी एक पोझिशनल बायिंग सेटअप सिल्व्हरमध्ये खूप चांगला बनू शकतो. $76 जवळपास सिल्व्हर आले. त्याच्यानुसार आपलं 2,40,000 2,42,000 हे लेव्हल खूप इम्पोर्टंट असू शकतो सिल्व्हरसाठी. तर हे दोन्ही लेव्हल खूप चांगले आहेत सपोर्टसाठी. सपोर्ट इज बायिंगसाठी. तर हे सिल्व्हरसाठी वाटते. बाकी अदर बेस मेटल, करन्सी बेस मेटल आणि एनर्जी सेक्शनमध्ये तेवढी जास्त काही मूव्हमेंट दिसली नाही काल. आजच्या मार्केटमध्ये जर काही होत असेल, तर त्याचा अपडेट पण आम्ही तुम्हाला देत जाऊ. असंच अधिक जानकारीसाठी तुम्ही आपल्या कम्युनिटी समाजाच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.